हम्म 19व्या शतकाच्या सुरुवातीला लंडनमध्ये बसलेल्या एका व्यापारी कंपनीकडे भारतात तब्बल 2,60,000 सैनिकांची अवाढवी फौज होती. खूपच मोठी संख्या आहे ही. हो ना. म्हणजे ही संख्या ऐकून कोणालाही नवल वाटेल. आणि विशेष म्हणजे ही फौज खुद्द ब्रिटिश सरकारच्या अधिकृत सैन्यापेक्षाही मोठी होती. नक्कीच. पण यातील सर्वात धक्कादायक आणि विरोधाभासी गोष्ट काय माहितीये? या सैन्याचा खर्च ही ईस्ट इंडिया कंपनी स्वतः करत नव्हती. बर. ज्या स्थानिक राजांना त्यांना भविष्यात हरवायचं होतं त्यांच्याकडूनच ते या सैन्याचा खर्च वसूल करत होते. हो, अगदी धूर्तपणाने. कसं? तर एका अत्यंत हुशार कागदोपत्री जाळ्याचा वापर करून. अच्छा. आपण फक्त एक कल्पना करूया. एखाद्या माणसाने स्वतःच्या घराच्या संरक्षणासाठी एका खाजगी सुरक्षा रक्षक कंपनीला नेमले आहे. अच्छा. सुरुवातीला ते रक्षक फक्त दारात उभे राहतात, पण हळूहळू ते दिवाणखान्यात येऊन बसू लागतात. घरात कोण येऊ शकतं आणि कोण नाही हेच ठरवू लागतात. म्हणजे मालकावरच हुकूम गाजवायला सुरुवात. अगदी बरोबर. आणि काही दिवसांनी ते स्वतःच्या जेवणाचा आणि राहण्याचा भरमसाठ खर्च घरमालकाकडूनच वसूल करतात. बापरे. आणि शेवटी एक दिवस काय होतं, तर तुम्हाला घर चालवता येत नाही, आता हे घर आमचं आहे असं सांगून मूळ मालकालाच घराबाहेर काढतात. आणि नेमकंच हेच ईस्ट इंडिया कंपनीने भारतात केलं. हो. 1757 ते 1857 या 100 वर्षांच्या काळात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने हुबेहूब हेच केलं. आजच्या या सखोल चर्चेत आपण हेच पाहणार आहोत. वॉरन हेस्टिंग्ज, लॉर्ड वेलेस्ली आणि लॉर्ड डलहौसी यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी केवळ युद्धभूमीवर तलवारी न चालवता प्रशासकीय धोरणांचा आणि करारांचा वापर करून संपूर्ण भारतावर सर्वोच्च सत्ता कशी प्रस्थापित केली हे आपण आज उलगडणार आहोत. खूपच रंजक विषय आहे हा. पण या प्रशासकीय विस्तारवादाची पाळेमुळं समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्या काळातील राजकीय परिस्थिती समजून घ्यावी लागेल. म्हणजे त्यांची मानसिक अवस्था काय होती त्यावेळी? बरोबर. आपण सहसा प्लासी किंवा बक्सरसारख्या युद्धांबद्दल वाचतो, ज्यामुळे ब्रिटिशांना सुरुवातीचा भूप्रदेश मिळाला. हो, बंगाल प्रांत. अगदी बरोबर. पण सुरुवातीला म्हणजे 1760च्या दशकात ब्रिटिशांचा उद्देश संपूर्ण भारत जिंकणे हा अजिबात नव्हता. अरेच्छा, म्हणजे त्यांना फक्त व्यापार करायचा होता? हो ना. त्यांचा मुख्य हेतू व्यापार करणे आणि त्यांनी नव्याने जिंकलेल्या बंगाल प्रांताचे रक्षण करणे हाच होता. पण त्यांच्यासमोर मोठी आव्हानं होती. जसं की इतर स्थानिक सत्तांचा धोका. नक्कीच. त्यांना एका बाजूला मराठे आणि म्हैसूरच्या आक्रमणांची भीती होती आणि वायव्येकडून अफगाण आक्रमकांचाही मोठा धोका होता. म्हणजे सतत असुरक्षितता होती. अगदी. आणि ह्याच सततच्या असुरक्षिततेतून वॉरन हेस्टिंग्जने रिंग फेन्स म्हणजेच कुंपण घालण्याचं धोरण आणले. रिंग फेन्स म्हणजे नेमकं काय? म्हणजे आपल्या स्वतःच्या प्रदेशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी शेजारी राज्यांच्या सीमांवर संरक्षणाची फळी उभी करणे. थोडक्यात सांगायचं तर एक बफर झोन तयार करणे. हा या मागचा मुख्य विचार होता. अच्छा, पण चला हे थोडं समजून घेऊया. इथे मला एक मोठी तार्किक अडचण दिसतीये. कोणती? जर ब्रिटिशांना स्वतःच्या बंगाल प्रांताचे रक्षण करायचे होते तर त्यांनी स्वतःच्या सीमेवर सैन्य उभे करायला हवे होते ना? बरोबर आहे तुमचा मुद्दा. मग शेजाऱ्याच्या सीमेवर स्वतःचे सैन्य पाठवून आणि त्यात परत त्या सैन्याचा खर्चही शेजाऱ्याकडूनच वसूल करून त्यांनी हा बफर झोन कसा काय तयार केला? अवधच्या नवाबाने हा खर्च का दिला असावा? हाच तर या धोरणाचा मुख्य गाभा आहे. ब्रिटिशांनी अत्यंत चतुराईने अवधच्या नवाबाच्या मनात असलेल्या भीतीचा फायदा घेतला. म्हणजे नवाबालाही कुणाची तरी भीती होती? हो. अवधला त्यावेळी मराठ्यांची आणि अफगाणांची प्रचंड भीती वाटत होती. हेस्टिंग्जने नवाबाला पटवून दिले की जर अफगाण किंवा मराठ्यांनी हल्ला केला तर अवधचे सैन्य त्यांचा सामना करू शकणार नाही. एक प्रकारे त्यांच्या असुरक्षितेवरच बोट ठेवलं. अगदी. त्यामुळे ब्रिटिशांनी अवधच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतली. त्यांनी अवधच्या सीमांवर स्वतःचे प्रशिक्षित सैन्य तैनात केले. आणि खर्च नवाबाचा? हो. अटच अशी घातली की हे सैन्य अवधच्या संरक्षणासाठी असल्यामुळे त्याचा संपूर्ण खर्च नवाबानेच करायचा. बापरे. म्हणजे बघा, हे सैन्य ब्रिटिशांचे, त्याचे अधिकारी ब्रिटिश, ते कोणाशी लढणार हे ठरवणारेही ब्रिटिश, पण त्याचा पगार मात्र अवधच्या तिजोरीतून जाणार. हे तर संरक्षणाच्या नावाखाली चालवलेले निव्वळ वसुलीचे म्हणजे एक्स्टॉर्शनचं मॉडेल वाटतंय. नक्कीच. यातून ब्रिटिशांना दोन मोठे फायदे झाले.
त्यांच्या बंगाल प्रांताला एक मोफत सुरक्षा कवच मिळालं. आणि स्वतःच्या खिशातून एकही पैसा खर्च न करता एक मोठे सैन्य उभे करता आले. अगदी बरोबर. हे तर अत्यंत सोयीस्कर आहे. म्हणजे माझ्या बागेत कुणी येऊ नये म्हणून मी माझ्या शेजाऱ्याला त्याच्या अंगणात कुंपण घालायला सांगायचं आणि त्या कुंपणाचे पैसेही त्यालाच भरायला लावायचे. हे अत्यंत धूर्त होतं. हो, पण हे धोरण म्हणजे पुढील काळात येणाऱ्या अत्यंत घातक अशा तैनाती फौजेचीही फक्त प्राथमिक पायरी होती. कारण जर सीमेवर सैन्य ठेवण्याच्या या कल्पनेतून इतका फायदा होत असेल तर ब्रिटिशांनी नक्कीच विचार केला असेल की फक्त सीमेवरच का थांबायचं, आपण थेट राजवाड्याच्या आतच का शिरू नये. अगदी तोच विचार त्यांनी केला. मला वाटतं इथूनच या कथानकात लॉर्ड वेल्स्लीच्या प्रवेशाने एक आक्रमक वळण येतं, नाही का? होय, लॉर्ड वेल्स्लीने 1798 मध्ये आल्यावर या रिंग फेन्स धोरणाचे रूपांतर एका अत्यंत आक्रमक आणि गुंतागुंतीच्या प्रणालीत केले, ज्याला आपण तैनाती फौज किंवा सबसिडियरी अलायन्स म्हणून ओळखतो. तैनाती फौज. रिंग फेन्समध्ये किमान दोन्ही राज्यांचे स्वातंत्र्य कागदोपत्री तरी अबाधित होते, पण वेल्स्लीने या प्रणालीद्वारे भारतीय राजांच्या सार्वभौमत्वावरच थेट घाला घातला. म्हणजे राजाचे अधिकारच काढून घेतले. हो, त्याने राजांना ब्रिटिश सैन्य कायमस्वरूपी स्वतःच्या पदरी बाळगण्याची सक्ती केली. पण यातली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या सैन्याच्या खर्चाव्यतिरिक्त एक अत्यंत घातक अट यात होती. कोणती अट? राजाच्या दरबारात एक ब्रिटिश रेसिडेंट ठेवला जाईल. हा रेसिडेंट केवळ एक राजदूत नव्हता. अच्छा, मग तो काय करायचा? तो राजाच्या अंतर्गत कारभारात आणि प्रत्येक निर्णयात हस्तक्षेप करणारा एक समांतर सत्ताधीश बनला. बापरे, जर दरबारामध्ये असा एक ब्रिटिश अधिकारी कायमचा बसवला तर त्या राजाचं परराष्ट्र धोरणही आपोआप ब्रिटिशांच्या हातात गेले असेल ना? हो, अगदी. कारण ब्रिटिश रेसिडेंट दरबारात असताना तो राजा इतर कोणत्याही शेजारी राज्याशी स्वतंत्र वाटाघाटी करू शकणार नाही. आणि तशी लेखी अटच या करारात होती. भारतीय राजाला ब्रिटिशांच्या परवानगीशिवाय इतर कोणत्याही राजाशी युद्ध करता येत नव्हते किंवा शांततेचा करारही करता येत नव्हता. यासोबतच आणखी एक अट होती जी तत्कालीन जागतिक राजकारणाशी जोडलेली आहे. जागतिक राजकारण म्हणजे कसं? कोणत्याही भारतीय राजाला ब्रिटिशांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही युरोपियन व्यक्तीला नोकरीवर ठेवण्यास सक्त मनाई होती. अच्छा, युरोपियन व्यक्तीला मनाई. पण का? यामागे ब्रिटिशांची नेपोलियन आणि फ्रेंचांबद्दलची भीती दडलेली होती. नेपोलियनची भीती भारतात? हो ना. मॉरिशसवरून फ्रेंच भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर हल्ला करू शकतात आणि इथल्या राजांना लष्करी प्रशिक्षण देऊन ब्रिटिशांविरुद्ध उभे करू शकतात, ही मोठी भीती ब्रिटिशांना होती. अच्छा, म्हणजे फ्रेंचांचा शिरकाव रोखायचा होता. अगदी. ही शक्यता वेलेस्लीला कायमची नष्ट करायची होती. या एका अटीने भारतीय राज्यांतून फ्रेंचांचा प्रभाव पूर्णपणे पुसून टाकला गेला. खरंच खूप हुशार चाल होती ही. पण मला एक सांगा, ही पूर्ण प्रक्रिया व्यवहारात कशी राबवली गेली? म्हणजे? कारण कोणताही स्वतंत्र राजा एका रात्रीत उठून स्वतःचे सर्व अधिकार, स्वतःचा परराष्ट्र धोरण आणि स्वतःची तिजोरी अशा कराराच्या स्वाधीन करणार नाही. यात नक्कीच काही टप्पे असले पाहिजेत. हो, तुम्ही या प्रक्रियेची अंमलबजावणी अत्यंत पद्धतशीरपणे 4 टप्प्यांत झाले. पहिल्या टप्प्यात ब्रिटिश कंपनी एखाद्या राज्याला त्यांच्या युद्धात किंवा अंतर्गत बंडात केवळ सैन्याची मदत देऊ करत असे. हा एक तात्पुरता उपाय वाटायचा. बरं. आणि दुसरा टप्पा? दुसऱ्या टप्प्यात ब्रिटिश स्वतःचे सैन्य आणि त्या राज्याचं सैन्य एकत्र करून एखाद्या सामायिक शत्रूविरुद्ध संयुक्त मोहीम आखत. म्हणजे आधी विश्वासात घ्यायचं. हो. आणि तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचताना ब्रिटिशांचा खरा रंग दिसायचा. ते राज्याला सांगायचे की आता आम्हाला तुमच्या सैनिकांची गरज नाही. अरेच्या, तुमचे सैन्य विसर्जित करा. आम्ही आमचेच प्रशिक्षित सैन्य तुमच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी ठेवतो. तुम्ही फक्त त्याचे पैसे द्या. आणि जर राज्याची स्वतःची फौजच विसर्जित केली तर ते राज्य पूर्णपणे ब्रिटिशांच्या दयेवर अवलंबून राहिलं. नक्कीच. चौथा आणि शेवटचा टप्पा हाच होता. पैशांची मागणी इतकी भरमसाठ असायची की राजाच्या तिजोरीत खडखडाट व्हायचा. आणि जेव्हा राजा वेळेवर पैसे देऊ शकत नसे तेव्हा त्या पैशांच्या बदल्यात ब्रिटिश राजाचा सर्वात सुपीक आणि महसुली भूप्रदेश कायमचा बळकावून घेत असत. बापरे, हा तर सरळ सरळ दरोडा होता. पण जर या अटी इतक्या जाचक होत्या तर राजांनी त्या का स्वीकारल्या? त्यांनी स्वतःचं स्वातंत्र्य विकत देऊन फक्त सुरक्षता विकत घेतली का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्यामागील कारण त्यावेळच्या राजकीय अस्थिरतेत दडलेले आहे. म्हणजे अंतर्गत राजकारण? हो.
अनेक राज्यांमध्ये वारसा हक्कावरून अंतर्गत यादवी माजली होती. ब्रिटिश रेसिडेंट अत्यंत हुशारीने या राजकारणाचा फायदा घ्यायचे. अच्छा, म्हणजे कमकुवत दावेदाराला शोधायचे? अगदी बरोबर. ते सत्तेच्या शर्यतीत असलेल्या एखाद्या कमकुवत दावेदाराला लष्करी मदतीचे आमिष दाखवायचे. त्या दावेदाराला माहिती असायचे की ब्रिटिशांच्या मदतीशिवाय तो कधीच गादीवर बसू शकणार नाही. म्हणजे गादी मिळवण्यासाठी तो तात्पुरत्या फायद्याचा विचार करून या अटी मान्य करायचा. हो, त्यांना वाटायचे की एकदा सत्ता मिळाली की आपण ब्रिटिशांना हाताळू. पण वास्तवात सुरक्षेच्या मोबदल्यात ते कायमचे स्वातंत्र्य गमावून बसायचे. म्हणजे राजांना फक्त स्वतःची गादी टिकवण्याची काळजी होती. पण या सगळ्याचा सामान्य रयतेवर काय परिणाम झाला? तोच तर सर्वात भयंकर भाग होता. कारण जर राजाच्या पाठीशी ब्रिटिशांची अभेद्य फौज असेल तर त्याला प्रजेच्या बंडाची भीतीच राहिली नसेल ना. हो, हाच या धोरणाचा सर्वात अमानवीय परिणाम होता. तैनाती फौजेमुळे भारतीय राजे पूर्णपणे बेजबाबदार आणि विलासी बनले. पूर्वी राजांना प्रजेची काळजी घ्यावी लागायची, कारण प्रजेने बंड केले तर सत्ता जाण्याची भीती असायची. पण आता ब्रिटिशांचे संरक्षण असल्यामुळे त्यांना प्रजेची कोणतीही पर्वा उरली नाही. म्हणजे प्रशासनात भ्रष्टाचार वाढला असेल? प्रशासनात भ्रष्टाचाराने कळस गाठला, राज्याची अर्थव्यवस्था कोसळली आणि रयतेचे अतोनात हाल झाले. आणि ब्रिटिश काय करत होते? ब्रिटिश या सर्व परिस्थितीकडे अत्यंत सोयीस्करपणे दुर्लक्ष करत राहिले, जोपर्यंत त्यांना त्यांचा पैसा मिळत होता. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. हे ऐकल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की ईस्ट इंडिया कंपनी ही केवळ एक व्यापारी कंपनी होती हा समज किती फोल आहे. अगदी खरंय. व्यापार करण्यासाठी आलेल्या एका कंपनीकडे 2.5 लाखांची फौज होती आणि संसदेचा पाठिंबा होता. हेच मुळात किती विरोधाभासी आहे. हे केवळ व्यापार असू शकत नाही, हे एक सुनियोजित राजकीय कारस्थान होतं. आणि याच कारस्थानाचा वेध घेताना अनेक इतिहासकारांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. उदाहरणार्थ सिडनी जे ओवेन यांनी वेल्स्लीच्या या धोरणांचे विश्लेषण करताना एक अत्यंत मार्मिक निरीक्षण नोंदवले आहे. काय म्हणाले ते? आणि त्यांच्या मते वेलेस्लीच्या या तैनाती फौजेमुळे ब्रिटिशांचे भारतातील साम्राज्य म्हणजे एम्पायर इन इंडिया हे भारताचे ब्रिटिश साम्राज्य म्हणजेच ब्रिटिश एम्पायर ऑफ इंडिया बनले. अच्छा, म्हणजे शब्दांचा खेळ पण अर्थ किती मोठा. हो, म्हणजेच ब्रिटिश ही भारतातील अनेक राजकीय सत्तांपैकी एक सत्ता न राहता ते संपूर्ण भारताची सर्वोच्च सत्ता बनले आणि त्यांनी संपूर्ण देशाला आपले संरक्षित राज्य बनवले. बरोबर. आणि शशी थरूर यांनीही त्यांच्या लेखनात या मुद्द्यावर खूप जोर दिला आहे. हो, त्यांचे मुद्देही खूप अभ्यासपूर्ण आहेत. त्यांनी म्हटलंय की या कंपनीच्या मागे खुद्द ब्रिटिश संसदेची ताकद उभी होती. अनेक ब्रिटिश खासदार या कंपनीचे भागधारक होते. अगदी. त्यामुळे त्यांनी भारताच्या व्यापारावर, कर प्रणालीवर आणि भारतीयांच्या दैनंदिन जीवनावर जो एकछत्री अंमल बसवला तो केवळ कंपनीचा नाही तर ब्रिटिश सरकारचाच अजेंडा होता. आणि वॉल्टर रीड यांचं संशोधनही हाच दावा पुष्ट करते. ब्रिटिशांनी अनेकदा असा प्रचार केला आहे की त्यांनी भारतासारखे अवाढ्य साम्राज्य एका चुकीतून किंवा कोणत्याही नियोजनाशिवाय जिंकलं. म्हणजे जसं काही ते चुकून झालं. हो, इन अ फिट ऑफ ॲब्सेंट माइंडेडनेस. पण रीड हे स्पष्टपणे खोडून काढतात. ब्रिटिशांचा उद्देश पूर्णपणे स्वार्थी आणि नियोजनबद्ध होता. म्हणजे संपत्ती मिळवणे हाच हेतू. संपत्ती मिळवणे, त्या संपत्तीच्या रक्षणासाठी मोक्याची ठिकाणे ताब्यात घेणे आणि जागतिक प्रतिष्ठा उपभोगणे हाच त्यांचा एकमेव हेतू होता. आणि या क्रूर प्रक्रियेत लाखो स्थानिक भारतीयांची उपजीविका नष्ट झाली, त्यांचे जीव गेले. हो, इतकेच नाही तर अत्यंत सुशिक्षित आणि प्रगत भारतीयांनाही त्यांनी प्रशासनात जाणीवपूर्वक दुय्यम वागणूक दिली. कारण त्यांना भारतीयांना कायम स्वतःच्या अधीन ठेवायचे होते. पण मग या सगळ्यानंतर त्या राज्यांचे काय झाले ज्यांनी तैनाती फौजेचा करार स्वीकारून स्वतःचं सैन्य विसर्जित केले होते? आणि जे कसेबसे तग धरून होते, कारण ब्रिटिशांची भूक तर संपलेली नव्हती, त्यांना संपूर्ण भारतच घशात घालायचा होता. बरोबर. इथूनच मग लॉर्ड डलहौसीच्या खालसा धोरणाचा म्हणजेच डॉक्ट्रिन ऑफ लॅप्सचा प्रवेश होतो का? ज्या राज्यांची तिजोरी रिकामी झाली होती त्यांना संपवण्यासाठी हे अंतिम कायदेशीर हत्यार होतं का? अगदी बरोबर ओळखलात. लॉर्ड डलहौसीचा जो कार्यकाळ होता 1848 ते 1856, तो या प्रशासकीय विस्तारवादाचा सर्वात आक्रमक आणि शेवटचा टप्पा मानला जातो. त्याने खालसा धोरण अत्यंत निर्दयीपणे राबवले. आता यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? डलहौसीने हे धोरण शून्यातून निर्माण केले होते का? तर नाही. हिंदू कायद्यानुसार दत्तक विधानाला आधीपासून मान्यता होती.
पण राजकीय सत्तेचे हस्तांतरण दत्तक पुत्राकडे होईल की नाही यावर कायदे थोडे संदिग्ध होते. अच्छा, म्हणजे त्यात स्पष्टता नव्हती. हो, डलहौसीच्या आधीचे ब्रिटिश अधिकारी शक्यतो या अधिकारात हस्तक्षेप करणे किंवा राज्यात थेट खालसा करणे टाळत असत. पण डलहौसीची वृत्ती वेगळी होती. तो म्हणजे नुसती संधी शोधायचा. हो, तो कोणत्याही परिस्थितीत राज्य गिळंकृत करण्याची संधी शोधायचा आणि त्यासाठी त्याने ह्या संदिग्धतेचा पुरेपूर गैरफायदा घेतला. म्हणजे त्याने स्वतःला एका सर्वोच्च न्यायाधीशासारखे स्थापित केले आणि कायद्याचा अर्थ स्वतःच्या फायद्यासाठी लावला. या धोरणाचे नियम नेमके कसे काम करायचे? सांगतो. दत्तक पुत्राला राजाची खाजगी संपत्ती मिळत असे, पण राज्याची गादी नाही, अशी काहीशी अट होती ना. अगदी बरोबर. या धोरणानुसार जर एखाद्या राजाला स्वतःचा औरस पुत्र नसेल तर तो मुलगा दत्तक घेऊ शकत होता. पण ब्रिटिश सरकारने असा नियम लावला की तो दत्तक पुत्र केवळ राजाच्या खाजगी मालमत्तेचा वारसदार ठरू शकेल, राज्याच्या गादीचा नाही. म्हणजे गादीवर त्याचा हक्क नसेल. नाही. गादीचा वारसदार कोण असेल किंवा ते राज्य दत्तक पुत्राला द्यायचे की थेट ब्रिटिश साम्राज्यात विलीन करायचे याचा निर्णय घेण्याचा सर्व अधिकार सर्वोच्च सत्ता म्हणून फक्त ब्रिटिशांचा असेल. बापरे, म्हणजे सर्व नाड्या स्वतःच्या हातात ठेवल्या. डलहौसीने ठरवलेले की पदकनीने निर्माण केलेली किंवा कंपनीच्या आश्रयाखालील राज्य कोणत्याही परिस्थितीत दत्तक पुत्राकडे हस्तांतरित केली जाणार नाहीत, ती थेट खालसा गेली जातील. आणि या एका कागदी पळवाटेमुळे अनेक मोठी राज्य पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. सातारा, ज्याला 1848 मध्ये खालसा करण्यात आले, तसेच झाशी आणि नागपूर यांसारखी मोठी राज्य या धोरणाची बळी ठरली. हो, दुर्दैवाने. ही किती भयानक आहे की डलहौसीने त्याच्या अवघ्या 8 वर्षांच्या कार्यकाळात तब्बल 5 दशलक्ष चौरस मैल प्रदेश गिळंकृत केला. आणि यातला सर्वात हृदयद्रावक अध्याय कोणता असेल तर तो म्हणजे अवधचं विलिनीकरण. अवध? हो, ज्या अवधचा आपण सुरुवातीला रिंग फेन्स धोरणात उल्लेख केला होता, त्या राज्याचा शेवट ब्रिटिशांच्या कपटी राजकारणाचं सर्वोच्च उदाहरण आहे. अच्छा, म्हणजे सर्वात जुनं उदाहरण. हो, अवध हे तैनाती फौजीच्या जाळ्यात अडकलेले सर्वात जुने राज्य होते. 1765 पासून ते ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली होते. बापरे, इतकी वर्ष? सतत 80 वर्षे ब्रिटिशांनी अवधची प्रचंड आर्थिक लूट केली. तैनाती फौजेच्या देखभालीचा अवाढव्य खर्च आणि गव्हर्नर जनरल्सनी वेळोवेळी मागितलेली करोडो रुपयांची खंडणी यामुळे अवधची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. हां. जेव्हा नवाब पैशांच्या रूपात खर्च देऊ शकला नाही, तेव्हा ब्रिटिशांनी त्याचे रोहिलखंड आणि दोआबसारखे अत्यंत सुपीक प्रदेश काढून घेतले. म्हणजे आधी स्वतःच्या जाचक अटींनी आणि आर्थिक शोषणाने राज्याला पूर्णपणे कंगाल करायचं, तिथली व्यवस्था जाणीवपूर्वक मोडकळीच आणायची. बरोबर. आणि मग तुम्हाला राज्य चालवता येत नाही असं सांगून उरलेलं राज्यही बळकावून घ्यायचं. कारण मला आठवतंय, अवधवर दत्तक विधानाचं कारण चालले नाही. तिथे त्यांनी गैरकारभाराचा ठपका ठेवला होता. डलहौसीने अगदी हेच केले. अवधच्या नवाबाला अनेक मुले होती, त्यामुळे तिथे खालसा धोरण लागू करता येत नव्हते. मग डलहौसीने स्लीमन आणि नंतर जेम्स आउटरम या अधिकाऱ्यांना अवधमध्ये पाठवले. अहवाल तयार करायला. हो, त्यांनी तिथे अराजकता आणि गैरकारभार असल्याचा एकतर्फी अहवाल तयार केला. वास्तवात अवधमधील भ्रष्टाचाराला खुद ब्रिटिश अधिकारी आणि त्यांची तैनाती फौजच जबाबदार होती. खरंय. डलहौसीला सुरुवातीला नवाबाला गादीवर ठेवून केवळ प्रशासनाचा ताबा घ्यायचा होता, पण लंडनमधील कोर्ट ऑफ डिरेक्टर्सने थेट विलिनीकरणाचे आदेश दिले. आणि 1856 मध्ये अवधचा नवाब वाजिद अली शाह याला अत्यंत अपमानास्पद पद्धतीने पदच्युत करण्यात आलं. होय. त्यांनी स्वतःचे हक्क सोडून देणाऱ्या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला, तेव्हा त्याला थेट कलकत्तेला हद्दपार करण्यात आलं. ज्या राज्याने 80 वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे ब्रिटिशांची साथ दिली, सर्व अपमान सहन करून त्यांची तिजोरी भरली, त्याच राज्याला ब्रिटिशांनी रस्त्यावर आणलं. हे निव्वळ कपट होतं. आणि हाच ब्रिटिशांचा सर्वात मोठा राजकीय मूर्खपणा ठरला. म्हणजे पॉलिटिकल ब्लंडर. अगदी. अवधच्या या अन्यायी विलिनीकरणामुळे सैन्यात आणि सामान्य जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला. बंगालच्या ब्रिटिश लष्करात अवधमधून आलेले हजारो सैनिक होते. त्यांनी पाहिले की ज्या राजाशी ते एकनिष्ठ होते त्यालाच ब्रिटिशांनी फसवले. त्यांच्या धार्मिक आणि राजकीय भावना दुखावल्या गेल्या. आणि याचाच स्फोट पुढच्याच वर्षी झाला, बरोबर? हो, 1857च्या महान उठावात, ज्याची अत्यंत मोठी किंमत ब्रिटिशांना चुकवावी लागली. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय? या सर्व चर्चेचा एकत्रित सारांश काढायचा झाला तर आपण आज पाहिलं की ब्रिटिशांनी भारतावर केवळ युद्धाच्या मैदानात ताबा मिळवला नाही. नाही, अजिबात नाही. त्यांनी रिंग फेन्सद्वारे शेजाऱ्याच्या पैशावर स्वतःच्या सीमा सुरक्षित केल्या.
तैनाती फौजेच्या माध्यमातून संरक्षणाच्या नावाखाली राजांचे लष्करी आणि परराष्ट्र स्वातंत्र्य हिरावून घेतले. हो, आणि जे या आर्थिक शोषणातूनही वाचले त्यांना खालसा धोरण आणि गैरकारभाराचा ठपका ठेवून कायदेशीर पळवाटाद्वारे संपवून टाकले. अगदी बरोबर. हे प्रशासकीय आणि कागदोपत्री जाळे इतके गुंतागुंतीचे आणि भक्कम होते की त्यात अडकलेला कोणताही भारतीय राजा सहजासहजी बाहेर पडू शकला नाही. जेव्हा एखादी सत्ता तुमच्या अज्ञानाचा किंवा असुरक्षिततेचा फायदा घेऊन करार करते तेव्हा त्याचे दूरगामी परिणाम किती भयंकर असू शकतात हेच या इतिहासातून आपल्याला शिकायला मिळतं. नक्कीच. कायदेशीर भाषेचा आणि प्रशासकीय धोरणांचा हत्यार म्हणून कसा वापर केला जाऊ शकतो याचा हा इतिहासातील सर्वात मोठा आणि कटू धडा आहे. आणि म्हणूनच या चर्चेच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करा. आपण पाहिलं की ईस्ट इंडिया कंपनीने करारांच्या अटी आणि शर्तींचा म्हणजेच टर्म्स अँड कंडिशन्सचा चतुराईने वापर करून एक संपूर्ण देश गिळंकृत केला. भारतीय राजांना तात्पुरती सुरक्षा हवी होती, पण त्या मोबदल्यात त्यांनी स्वतःचं स्वातंत्र्य गमावलं. अगदी खरंय. आजच्या डिजिटल युगात जेव्हा आपण पूर्ण न वाचता मोठ्या टेक कंपन्यांच्या अटी आणि शर्तींवर सहजपणे अग्री क्लिक करतो, हो, आपण रोजच करतो हे. पण एका आधुनिक तैनाती फौजेच्या करारावर तर स्वाक्षरी करत नाही ना. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. तात्पुरत्या सोयीसाठी आणि डिजिटल सुरक्षेसाठी आपणही स्वतःचं स्वातंत्र्य आणि नियंत्रण एखाद्या नव्या अदृश्य ईस्ट इंडिया कंपनीच्या हाती तर देत नाही ना. नक्कीच. हा प्रश्न प्रत्येकाला स्वतःला विचारायला हवा. या प्रश्नावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक सखोल चर्चेत.